स्वामींचं दर्शन झालं असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आपण आलोय नालासोपारा वेस्ट आणि वाघोळी गणपती मंदिर असं इथं नाव आहे। म्हणजे आपल्याला जर यायचं असेल नालासोपारा वेस्टवरून रिक्षा करून तर 150 ते 100 रुपये घेतात, पण खूप काही लोक जास्त सांगतात, तर ते तुम्ही थोडं बघून या। आणि इथे आपण आलो की ते तुम्ही बघू शकता, इथे गणपती मंदिरचं आहे। म्हणजे गणपती मंदिर वाघोळी हा मार्ग आपल्याला इकडून आतमध्ये जायचं आहे। आणि जर तुम्हाला गावचा बोलतात ना आनंद किंवा गावचं तुम्हाला फील घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे एकदा नक्की या आणि आपण बघणार आहोत। तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडून आतमध्ये एंट्री करण्यासाठी आहे। तर आता आपण इथून जाणार आहे। इकडे गावचं फील आलं जसं आलं तसं आम्ही। तर हे बघा, इकडे हे भात वगैरे आहे, नारळींची झाडं, कसलं भारी निसर्ग वाटते ना हे इकडे। तर हे भात वगैरे तुम्ही बघू शकता, अजून पिकलं नाही बिचाऱ्यांचं, पावसामुळे थोडंसं अजून हिरवगारच आहे, पण खूप भारी आहे। ज्याला गावची आठवण येते त्याने नक्की इकडे या। आणि चला आता आपण डायरेक्ट जाऊया मठामध्ये, कारण का आपण आलो स्वामींचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। तर पहिला आपण तिकडे जाऊया आणि तुमचंही दर्शन होणारच आहे। कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग आता वाव, तर हे तुम्ही बघू शकता, आलं की नाही आपल्याला हे सगळं बघून असं गावचं फील वाटतंय की नाही, खूप भारी आहे। म्हणजे साप वगैरे तर असणारच, अरे जंगल आहे, जंगल म्हटलं साप असणारच, पण आता आम्ही जाईपर्यंत साप वगैरे वाघ वगैरे आला नाही पाहिजे, काय आराध्या। तर चला, हा तुम्ही रोड बघताय, अरे बापरे। तर हा तुम्ही जो रोड बघताय तर आपण त्या रोडने चाललोय आता मस्तपैकी। तर हा इकडे गेट आहे, इकडे देखील खूप भारी निसर्ग आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायला आहे। इकडे हे गार्डन वगैरे आहे। तर इथे आपल्याला माहिती वगैरे दिलेली आहे, तर ही माहिती आहे इकडे स्वामींबद्दल, गणपती बाप्पाबद्दल। खूप छान पाऊस वगैरे आहे, पावसाचं वातावरण आहे। अरे ते हात काढ ना यार, मला व्हिडिओ बनवतो ना। इथे यांचं चाललंय पहिलंच फोटोशूट। तर छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या शान आहे, भगवा म्हणजे आपल्या महाराजांची शान। तर छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि श्री स्वामी समर्थ मठ मुळारे वाघोळी। जसं आपण साईडला एंट्री करतो, साईडलाच एक काउंटर आहे जिथे आपण प्रसाद घेऊ शकतो स्वामींच्या चरणी ठेवण्यासाठी। आणि तिथे आम्ही प्रसाद वगैरे घेतले। तुम्हाला नारळ, पुरणपोळी किंवा मुगाच्या डाळीची वडी असते तेही तुम्हाला इथून भेटून जाईल। आणि अगरबत्ती, फुलं वगैरे, छान पाय वगैरे पडलो आणि स्वामींना बघून खरं असं वाटत होतं की जणू काय स्वामीच तिथे बसले आहेत आणि आपण स्वामींना बघत राहावं। इतकं भारी प्रचंड ती प्रतिमा आणि मूर्ती बोलतात ना, एकदम भारी होती, म्हणजे बघत राहावं असं वाटत होतं आणि खूप भारी वाटलं। आणि एक गोष्ट म्हणजे आहे, लक्षात ठेवा तुम्ही पण, आणि मलाही आत्ताच समजले तर मी तेही आता फॉलो करते। जसं की आपण प्रसाद जेव्हा आपण घेऊन जातो आपण तिथे देतो आणि ते काय करतात माहिती, काही लोक काही मंदिरमध्ये किंवा काही घरांमध्ये आपण आता स्वामींचं, खूप मला लोक विचारतात की तू स्वामींचं घर का बोलतेस, तर तेव्हा बोलायचं की स्वामींचं मठ किंवा स्वामींचं मंदिर असं काही नाही आहे। स्वामींचं घर आहे जिथे प्रत्येक भक्ताला एक बोलतात ना स्वतःचं असं घर वाटतं, म्हणून ते स्वामींचं घर असं नाव पडलेलं आहे। तर स्वामी म्हणतात हे काय माझं घर असणार आहे, जेव्हा तुम्हाला कधी अडचणी असतील तेव्हा माझ्याकडे या, तुमच्या अडचणी ज्या काय असतील त्या दूर करेन, असं स्वामींचं प्रत्येक वेळेला। स्वामींचं एक वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। छोट्या काही गोष्टी घडतात ह्याचा अर्थ हे नाही की आपल्या पाठीशी आपले स्वामी नाही आहेत। स्वामी जे आपले भक्तांची जी परीक्षा कायम घेत असतात, की बघत असतात की हा कुठपर्यंत काय करू शकतो,
किंवा कुठपर्यंत ह्याला माझी गरज आहे, तर ही गोष्ट तुम्ही नक्की हे करा. आपल्याला गरज पडली की आपण धावत देवाकडे जातो, पण असं न करता कधीतरी वेळ काढून देवाला भेटायसाठी नक्की जा. आणि इथे मी ह्यांना विचारते की तुम्हाला कसं वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन. तर ह्यांनाही खूप भारी वाटलं. साक्षात वाटते ना, साक्षात वाटते ना स्वामी बसले. तुला काय वाटतंय? तुला कसं वाटलं? प्रसन्न वाटलं. अरे बापरे. आणि तुला? तरी त्या आराध्याला विचारलं नाही म्हणून मी परत विचारायला गेले. मला तर आराध्या परत रुसून बसायची. स्वामीला बघतोय साक्षात. नंतर दर्शन वगैरे करून आम्ही थोडा वेळ बसलो. मन प्रसन्न होत होतं आणि एक आनंद पण वाटत होता की आपण आपल्या स्वामींच्या समोरच बसलो आहे आणि हुबहूब आपले स्वामीच जणू बसलेत असं वाटत होतं. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इथे पण व्हिडिओ काढायला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे काही लोक खूप ओरडतात किंवा खूप काय बोलतात वगैरे, तर इथे काहीच असा प्रॉब्लेम नाही. आणि मी काल भुईगाव वसईच्या देवघरात म्हणजेच आपल्या स्वामींच्या घरात गेली होती. तिथेही मला काय प्रॉब्लेम नाही. तिथेही खूप छान मला व्हिडिओ वगैरे बनवता आले. तर जे लोक ऑलरेडी काहीतरी करत आहेत म्हणजे सोशल मीडियावरती ज्या व्हिडिओ बनवतात, तर एक टाईमपास म्हणून बनवत नाही आहेत ते, कुणाला तरी कोणापर्यंत तरी पोचत आहेत व्हिडिओ आणि त्याच्यामागे पण मेहनत आहे. लोकांना वाटतं की फक्त व्हिडिओ बनवतात, बाकी काही जण कामधंदा नाही आहे. तर असं नाही आहे, असं समजू नका. त्याच्या मागे पण काहीतरी मेहनत आहे, त्याच्या मागे पण काहीतरी लोक करत आहेत आणि ती मेहनत कोणाला दिसत नाही, पण खूप मेहनत आहे ह्याच्या मागे. तर ही गोष्ट बोलताना खरंच खूप विचार करा आणि विचार करूनच बोला. जर एखादी गोष्ट करायची असेल ना, त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. म्हणजे ती कुठलीही गोष्ट असू दे, मी बोलत नाही की व्हिडिओलाच, बाकी कोणतीही गोष्ट असू द्या, बिझनेस असू द्या, जॉब असू द्या, व्हिडिओ असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत लागते. त्यानंतर आम्ही इकडे स्वामींच्या इकडून आम्ही इकडे गणपती बाप्पाचं आपल्या मंदिर आहे आणि ते 14 ते 15 फूट जमिनीच्या खालती आहे. तर इकडे आलो आणि इथे पण खूप भारी गणपती बाप्पाचं मंदिर आहे. पहिलं स्टार्टिंगला गणपती बाप्पाचं मंदिर म्हणजे वाघोळी गणपती बाप्पाचं मंदिरच असं नावाने ओळखलं जातं आहे अजूनही. बाहेर जर तुम्हाला मी दाखवलं जसं स्टार्टिंगला की त्याचा बोर्ड लागलेला आहे आपल्या गणपती बाप्पांचं, तर इथे खूप लोक आले होते. आम्ही जेव्हा आलो तेव्हा गर्दी जरा कमी होती. आम्ही आल्याच्यानंतर हळूहळू गर्दी वाढत चालली. तर इकडे पण गुरुवारी वगैरे खूप सारी गर्दी असणार आहे. तर इथे आपलं खूप छान दर्शन झालं, प्रसाद वगैरे दाखवली आणि आम्ही म्हटलं आता आपण थोडा वेळ ते बाहेर थोडासा आनंद घेऊया. आनंद वगैरे घेतला आणि खरंच खूप भारी वाटलं. स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोळी श्री स्वामी समर्थ. नंतर तुम्ही इकडे जर तुम्हाला काय माळ वगैरे जपण्यासाठी किंवा गंध वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इकडून घेऊ शकता. हे असं आहे. इकडे बसण्यासाठी वगैरे आहे आणि इकडे तुम्हाला छान फोटो वगैरे काढू शकता. असं छान डेकोरेशन केलेलं आहे इकडे. आणि इथे स्वामींची मूर्ती म्हणजे छान आहे, प्रतिमा तुम्ही बघू शकता. श्री स्वामी समर्थ, विठ्ठल रुक्मिणी आणि साईबाबा आहे तिकडे. साईबाबा? हां, साईबाबा ते. आपल्याकडे हनुमंतांचा फोटो देखील लावलेला आहे. आणि इकडे बैलगाडी आहे. म्हणजे जर आपण गावाला तुम्ही
राहत होते पहिले. तर आपला बैलगाडी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असणार. तर इथे हे गणपती आपला स्वामींचा आणि गणपतीच्या मंदिरच्या बाहेरच हे छोटंसं गार्डन आहे. आणि हे बघू शकता. आणि इकडे आता हे झोळा झोळत आहेत दोघी जणी. ओम नमः शिवाय. तर इथे आहे केळीची बाग आणि इकडे केळी सुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हा इकडचा हा व्ह्यू बघू शकता. आपला मंदिरच्या इकडून आपल्याला 5-7 मिनिटं चालत यायला लागेल इकडे. आणि जाताना हे आपल्याला भेटतं इकडे. आणि इथे तुम्ही मासे बघू शकता, म्हणजे लाखोच्या हिसाबात मासे असतील या नदीमध्ये. हे बघा मासे भरपूर आहेत. मासे बघ ना, केवढे मासे आहेत. अशोट्टे आहेत हे बघ. बापरे, भरपूर मासे आहेत. आणि इथला व्ह्यू बघू शकता. तुम्हाला पूर्ण कॅप्चर करून दाखवते मी. हा नारळीची झाडे वगैरे बघा इकडे. इकडे काका टाकतात खायला माशांना. ते मासे बघा कसे खायला इकडे. बघा इथे आराध्याने हे फुल तोडलंय. गावाला पण अशी फुलं असतात भारी ना, मस्त एकदम. डोळे बघ. टायगर 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 आला रे आला. तर हे तुम्ही मागचं लोकेशन किंवा हे मागचं जे व्ह्यू आहे ते तुम्ही बघितलात. खूप भारी वाटते, म्हणजे कोकणाची आठवण येते हे सगळं बघून. नारळींची झाडं वगैरे आणि अशी ही नदीसारखं आहे. तर तुमचंही स्वामींचं दर्शन झालं असेल आणि स्वामींचं दर्शन झालं असेल तर श्री स्वामी समर्थ याला विसरू नका. जेवढे होईल तेवढं हे शेअर करा व्हिडिओ. आणि इकडे नक्की या. वाघोळी गणपती मंदिर बोलतात इकडे, वाघोळी गणपती मंदिर. तर रिक्षावाल्याला तुम्ही सांगितलं तर तुम्हाला आणून डायरेक्ट स्वामींच्या मठाच्या इथे सोडेल. तर इकडे नक्की या. भारी आहे हे लोकेशन आणि एकदम कोकणाची फील येते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करा. आणि श्री स्वामी समर्थ याला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तिथपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ.